कुकिंग विथ योगिनीमध्ये तुमच्या सगळ्या सबस्क्रायबर्स आणि सगळ्या व्ह्युअर्सचं मी स्वागत करते. आज मी भेंडीची भाजी दाखवणार आहे. भेंडीच्या भाजीमध्ये खूप प्रकार आहेत, पण आज ही एक नवीन मसाला भेंडी दाखवणार आहे आणि खूप सुंदर लागते ती, की लहानांपासून मोठ्यांना आवडते. तर भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि या साईजमध्ये त्याचे काप करून घेतलेले आहेत. पुढचं पाठीमागचं देठ काढून टाकलेलं आहे. ही अर्धा किलो भेंडी आहे आणि याच्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते की याच्यासाठी लागणारं पहिलं मला लागणार आहे की अर्धा कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 पेरभर आलं, कोथिंबीर, त्याच्यानंतर मीठ, त्याच्यानंतर हे जिरंपूड आहे, ही धनेपूड आहे, त्याच्यानंतर गरम मसाला, हळद, कलरचं तिखट आणि चवीचं तिखट, आणि मध्ये आहे हिंग आणि मीठ. हे सगळं चवीनुसार घालायचं आहे. तर ह्याची प्रोसेस मी तुम्हाला लगेच दाखवते आहे. फक्त याच्यामध्ये ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे, ती पण ओबडदोबड आपण खलबत्त्यातनं बारीक करून घेणार आहोत. हे पहा, मी ह्या मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये ही भेंडी शिफ्ट करून घेतलेली आहे आणि आपण ही फोडणीत न घालता आपण याच्यावरती सगळे मसाले घालून घेणार आहोत. आणि डाळीचं पीठ आणि हे मसाले आपण आत्ता घालायचं कारण असं आहे की ह्याला ना तार कमी सुटते आणि ही भेंडी लवकर शिजते. आणि आपल्याला जी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करायची होती ती खलबत्त्यातनं अशीच ओबडदोबड करायची होती की जेणेकरून याची चव खूप छान येते. तर मी भेंडीवरती आता हे सगळे पदार्थ एक एक करून घालून घेणार आहे. आता भेंडीवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण आलं लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट केलेली आहे मी ती घालून घेतली. आपण हे नंतर सगळं मस्त भेंडीला लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर पण घालून घेतली मी. त्याच्यानंतर आपल्याला वास छान लागावा म्हणून हिंग घालायचं आहे. त्याच्यानंतर ही जिरेपूड, ही धनेपूड, सगळे मसाले आत्ताच घालायचे आणि भेंडीला हा गरम मसाला टाकला. त्याच्यानंतर हळद, हे रंगाचं तिखट आहे त्याच्यामुळे तिखट होणार नाही, आणि हे चवीचं तिखट आहे, बेडगीचं घेतलं होतं मी. आणि याला लागेल असं मीठ, थोडंसं वगळते, माझ्याकडनं जास्त झालेलं आहे. आणि मग पहिले सगळे हे मसाले लावून याला कोट करून घेऊयात. आपण मसाले आणि डाळीचं पीठ लावल्यानंतर भेंडीला थोडासा कोरडेपणा येतो, त्याचं कारण असं आहे. आणि त्याच्यामुळे तेलामध्ये फोडणीत फक्त मोहरी टाकायची आणि ही भेंडी छान अशी परतून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत, आणि लवकर शिजते. आता आपण याला डाळीचं पीठ घालणार आहोत. अंदाज घेत घेत घालूयात. मी साधारणतः अर्धा कप घेतलेलं होतं, त्यातलं सुद्धा वगळते आधी. आणि आपण भेंडी शिजल्यानंतर थोडासा दाण्याचा कूट घालणार आहोत ओबडदोबड केलेला. हे आधी छान कोट करून घेते. हां, गरज नाही आहे आपल्याला, म्हणजे साधारणतः पाव कपच लागलेला आहे, इतकं अर्धा कप नाही लागणार, नाही तर खूप पीठ होऊन जाईल. भेंडी शिजल्यानंतर कमी होते, मला वाटलेलं अर्धा कप लागेल. ही नवीनच रेसिपी आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता मी ही फोडणीला घालताना दाखवते. हे मॅरिनेट करून एक 10 मिनटं ठेवणार आहे. हे पहा, मी हा पॅन घेतलेला आहे आणि तसंही निर्लेपचा जर हा पॅन घेतला ना तर भाजी पण कमी चिकटते. जर तेल तुम्हाला कमी वापरायचं असेल तर साधारणतः माझ्याकडे हा छोटा डाव आहे, एक डाव घातला मी आणि हा आता अजून एक डाव घालते. आणि ह्या छोट्या वाटीमध्ये इतका आपण जे मगाचं प्रमाण बघितलं ना ते एवढा दाण्याचा कूट घेतलेला आहे मी. साधारणतः 2 टेबलस्पून. आता तेल तापल्यानंतर आपण मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतर काहीच टाकायचं नाही आपल्याला तेलामध्ये. फक्त भेंडी थोडी शिजली आणि मऊ झाली की दाण्याचा कूट घालायचा. बाकी सगळे जिन्नस आपण भेंडीत घालून झालेले आहेत. आता मोहरी छान तडतडती आहे. हे पहा, मोहरी पण छान तडतडली आहे आणि ही भेंडी पण मॅरिनेट झाली. मग अशी बघा खूप पीठ दिसत होतं, आत्ता तसं दिसत नाही. आता आपण हे तेलामध्ये घालून घेऊयात. हे पहा, तेलामध्ये परतून घेतल्यानंतर एक 5 मिनटं वाफ आणायला ठेवायची आणि 5 मिनटानंतर काढून घ्यायची. पूर्ण झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही. हे पहा, मी काचेचं लीड ठेवून हे झाकून घेते. मोजून एक 5 मिनटानंतर मी ते काढून टाकणार आहे. हे पहा, आपली भेंडी रेडी झालेली आहे आणि मी जो घेतलेला 2 चमचे दाण्याचा कूट होता तो पण घालून हलवून घेतलेली आहे. एकदम मस्त झालेली आहे. त्याचा वास पण इतका सुंदर येतोय. बेसिकली आलं लसणाची पेस्ट लावली ना की भेंडीची चव आणखीन वाढते, नुसत्या तिखट आणि नुसत्या मिरचीपेक्षा. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या डब्यांसाठी, रादर आपल्या मिस्टरांना सुद्धा डब्यामध्ये फार आवडेल ही भाजी. तर ही भाजी नक्की करा. कशी वाटली मला कळवा कमेंट्समध्ये. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.